मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्याच्या जी.आर. नंतर राज्यात राजकीय वार पलटवार सुरू आहेत आणि याच मुद्द्यावरून आता वडेट्टीवार आणि बावनकुळे यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। मराठ्यांचा जी.आर. रद्द करण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली तर आता बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलेला आहे। सविस्तर पाहूयात। वडेट्टीवार आणि बावनकुळेंमध्ये जुंपली मराठ्यांचा जी.आर. रद्द करण्याची वडेट्टीवारांची मागणी। वडेट्टीवारांची नौटंकी, बावनकुळेंचा पलटवार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला दिलासा देणारा शासन निर्णय जारी केला। या माध्यमातून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली। या जी.आर. नंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं। ओबीसी नेत्यांनी या जी.आर.च्या विरोधात आंदोलनं केली। अनेकांनी तर या जी.आर.ची होळी सुद्धा केली, तर काही मराठा नेत्यांनी सुद्धा हा जी.आर. मान्य नाही अशी भूमिका घेतली। या जी.आर.वर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार वारंवार आक्षेप घेत आहेत, तर आता त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी.आर. रद्द करण्यासाठी पाऊल टाकावं, नाहीतर ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी बावनकुळेंवर केला। गैरसमज त्यांनी करू नये ओबीसीना फसवण्यासाठी, असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे। सत्तेमध्ये तुम्ही आहात, उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका। आमचा गैरसमज नाही, तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा, तो जी.आर. रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका, तर या पुढच्या पिढीचं भलं होईल। नाहीतर ओबीसीची ही पिढी उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त पिढीच्या साठी जबाबदार तुम्ही असाल। वडेट्टीवारांच्या विधानानंतर आता बावनकुळे यांनी पलटवार केला। वडेट्टीवारांचा नौटंकी राजकारण करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत ओबीसींना न्याय मिळण्यासाठी काम सुरू असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। वडेट्टीवारजी, तुम्ही या ठिकाणी मंत्री असताना, ओबीसी मंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले हे महाराष्ट्राला माहिती आहे। महाज्योतीमध्ये काय काय भ्रष्टाचार झाले हे जनतेला माहिती आहे। त्यामुळं फक्त 15 दिवस झाले, फक्त 15 दिवस मी ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन झालो आहे। त्यामुळे जरा धीर धरा। महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। जेव्हापासून मराठा समाजाला नोंदीच्या आधारे कुणबी आरक्षण देण्याचा निर्णय झाला तेव्हापासून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। हैदराबाद गॅझेटियरवर सातत्याने आक्षेप घेण्यात येतोय। तिकडे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून मराठ्यांना या जी.आर.चा फायदाच होणार आहे हे जरांगे पाटील पटवून देत आहेत। तर आता बंजारा समाजाने सुद्धा एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता सरकार तिहेरी कोंडीत अडकलंय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सरकारला या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढता येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।